हॅलो विद्यार्थी मित्रांनो, DG एज्युकेशन विथ अशफाक सर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण सामान्य विज्ञान इयत्ता 6वी धडा क्रमांक 2 मापनचे सर्व प्रश्नांची उत्तरे कसे लिहावे हे पाहणार आहोत। चला प्रिय विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। प्रश्न क्रमांक 1, रिकाम्या जागी योग्य शब्द चुनवा। 1 मध्ये थर्मामीटर, 2 मध्ये 37 डिग्री सेल्सिअस, 3 मध्ये संदर्भ बिंदू, 4 मध्ये 100, 5 मध्ये पारा आणि 6 मध्ये केल्विन। प्रश्न क्रमांक 2, खालील मापनासाठी कोणते उपकरण वापराल? योग्य साधनाचे नाव सांगा। उत्तर। प्रिय विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर याप्रमाणे लिहा। प्रश्न क्रमांक 3, माझी जोडी सांगा। उत्तर। प्रिय विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर अशा प्रकारे लिहिता येईल। प्रश्न क्रमांक 4, खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा। अ असत्य, आ असत्य, ई असत्य, ई सत्य, उ असत्य। प्रश्न क्रमांक 5, प्रिय विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5 आणि त्याचे उत्तर याप्रमाणे लिहा। विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। प्रश्न क्रमांक 6, कंपास पेटीमधील मोजपट्टीच्या सहाय्याने मोजता येतील अशी कमीत कमी लांबी किती? उत्तर 1 मिलीमीटर। प्रश्न क्रमांक 7, खालील मापन करताना तुम्ही कोणते एकक वापरणार? उत्तर, पुस्तकाची लांबी सेंटीमीटर, किल्लीची जाडी मिलीमीटर, नागपूर आणि मुंबई या शहरांमधील अंतर किलोमीटर, कापडाची लांबी मीटर। प्रश्न क्रमांक 8, प्रमाणित मापन साधनांची आवश्यकता का असते? उत्तर, प्रिय विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8 चे उत्तर याप्रमाणे लिहा। प्रश्न क्रमांक 9, अंतर, वजन, आकारमान मोजण्यासाठी तुमच्या परिसरात पूर्वी वापरात असलेल्या मापांची माहिती मिळवा। उत्तर, या प्रश्नाचे उत्तर अशा प्रकारे लिहिता येईल। ओके स्टुडंट्स, अशा प्रकारे हा व्हिडिओ संपवितात। पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। टिल देन, गुड बाय।